नमस्कार मैत्रिणींनो. तर प्रत्येक दिवशी असा प्रश्न पडतो की आज काहीतरी विशेष की आणि हेल्दी बनवू. तर बघा आज आपण बनवणार आहोत दुधीचे धपाटे. मराठवाडा स्पेशल आहे ही डिश. तर आमच्या इकडे खूप जास्त प्रमाणात ही बनवली जाते आणि सर्वजण आवडीने खातात आणि हेल्दी पण असते की आपण दुधी किंवा कोणत्याही दुसऱ्या भाज्या वापरून बनवू शकतो. तर बघा असा मोठा दुधी घेतलाय, परंतु अर्ध्या दुधीचीच मी बनवत आहे. तर बघा हे छान कट करून घ्यायचं आणि दुधीमध्ये आत्ताच्या पेक्षा जेव्हा दिवाळी सॉरी गणपतीच्या वेळेस जेव्हा दुधी असतात ना, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी असते. परंतु या दुधीमध्ये पाणी हे कमी प्रमाणात होतं. मग छान असा दुधी किसून घेतला धुवून. त्यानंतर यामध्ये 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी चण्याचं पीठ आणि गव्हाचं पीठ थोडंसं कमी 1 वाटीला, असं मी प्रमाण घेतलं आहे. त्यानंतर छान असा ओवा टाकायचा आहे. त्यानंतर ही जी पेस्ट बनवली आहे ती म्हणजे कोथिंबीर आणि जिरे आणि लसूण हे सगळे जिन्नस टाकल्यानंतर हळद टाकली आणि भरपूर असे तीळ टाकून घेतलेले आहेत आणि मीठ टाकलं आहे. नंतर आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट. लाल तिखट आपल्याला चवीनुसार घ्यायचं. तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता त्या वाटणामध्ये, ज्या आपण कोथिंबीर वगैरे कुटून घेतली त्यामध्ये. आणि छान असं आपल्याला मिसळून एक गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा, जेणेकरून आणि हे जे मी कुटून घेतलं होतं त्या त्या भांड्याचं पाणी होतं ते मी धुवून ठेवलं होतं. मग नंतरच्याला असा छान असा पिठाचा गोळा मळून घेतला आणि नंतरच्याला ह्याला पाणी ठेवून थोडंसं म्हणजे 10 मिनिटं ठेवून द्यायचं आपल्याला. त्यानंतर एक कपडा घ्यायचा आहे. त्या तो कपडा आपल्याला छानपैकी एका आपल्या पोळपाटावरती पसरून घ्यायचा आहे आणि हा कपडा ओला यासाठी करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपले पीठ जे आहे ते या कपड्याला चिकटणार नाही. नंतर छान असा जेवढ्याला आपल्याला जमतो म्हणजे छोटा, मोठा किंवा मीडियम साईजचा, असं कोणत्या साईजची आपल्याला धपाटा बनवायचा आहे त्या साईजचा आपल्याला घ्यायचा आहे गोळा. मी मीडियम साईजचे बनवणार आहे म्हणून थोडंसं जरासं मोठं घेतलं आहे. बघा तुम्ही लहान बनवत असाल तर तुम्ही लहान घेऊ शकता. तर बघा असं छान असं बोटांच्या साहाय्याने हाताला पाणी लावून आपल्याला हे धपाटं थापून घ्यायचं आहे. तर असं छान धपाटं पातळ असं थापून घ्यायचं आणि मग तोपर्यंत आपल्याला एका साईडला तव्यावर गरम करून ठेवायचं आहे आणि यामध्ये एक होल करायचं जेणेकरून सगळीकडे तेल पसरेल. त्यानंतर तव्याला गरम करायला ठेवला होता तवा. त्याला त्यावरती पाणी आणि तेल टाकून घेतलंय, जेणेकरून चिटकणार नाही. आपलं जे धपाटा आहे ते चिटकणार नाही. मग छान असं उलटं करून आपल्याला कपड्याच्या साहाय्याने टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर वरून थोडंसं पाणी लावल्यामुळे जो कपडा आहे तो सुरळीत निघून जातो. त्यानंतर परत यावरती छान असं तेल खरपूस भाजण्यासाठी टाकून घ्यायचं आणि त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा. जेणेकरून जे धपाटं असतं ना, ते एकदम कडक होत नाही, नरम पण राहते, म्हणजे जास्त वेळ नरम राहतात. आणि छान असं मग खरपूस भाजून एका साईडनं थोडंसं सुकल्यासारखं झाल्यानंतर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. बघा हे धपाटं कसं छान खरपूस रंगावरती भाजलं आहे आणि चिकटलंही नाही. तोपर्यंत पहिलं भाजीपर्यंत दुसरं मी थापून घेतलं. थापून घेतल्याच्या नंतर बघा हे छान भाजून घ्यायचं. मग नंतरच्याला खालची साईड आहे ती छान भाजून घेतली आणि ती परतून घेतली आणि त्यावरती छान असं तेल लावून घ्यायचं. चवीला खूप छान लागतात आणि तुम्ही नेहमी म्हणजे टिफिनसाठी किंवा आपल्याला कुठे प्रवासात बाहेर जायचं असेल, तर ह्या धपाटे घेऊन जाऊ शकता आणि सॉससोबत खा, नुसतं खा, कसंही हे छान लागतं आणि दही धपाटे तर त्याला काही कोणतं चॅलेंजच नसतं. तर बघा हे असं छान धपाटं तयार आहे. त्यानंतर मी दुसरंही धपाटं असंच टाकून घेतलं सेम आणि सगळी धपाटे मी बनवून घेणार आहे अशाच प्रकारे. तर बघा असं किती सुरळीत निघतं. जर तुम्ही पाणी नाही लावलं ना, तर चिकटून बसेल. मग नंतर त्याला दुसरंही छान असं भाजून घ्यायचं आहे आणि अशा छोट्या-छोट्या ट्रिक जर माहिती असतील ना, तर कोणतीही गोष्ट बनवायला आपल्याला अडचणी येणारच नाही आणि मुलांनाही खूप आवडतात हे आणि ओवा आपण टाकलेला असतो त्यामुळे पचन छान प्रमाणात छान होतं आपलं. तसेच तीळ असतात पौष्टिक यामध्ये आणि खूप पौष्टिक आहे ते. तर असे कधीतरी एकदा ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की कसे झाले होते. तर बघा अशी मी धपाटे करून घेतले. 2 धपाटे झाले आहेत माझे. सगळे धपाटे आता मी करून घेणार आहे. बघा चवीला, दिसायला एवढे सुंदर दिसतात की तोंडाला पाणी सुटेल आणि मग बघा आपलं सर्व्हिंग तयार आहे.
तर दही ठेवलं आहे, शेंगदाण्याची चटणी. जर ही शेंगदाण्याची चटणी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आहे आणि असं धपाटा तयार आहे. जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.